तर जय शिवराय मंडळी, कशा आहात सर्वजण। तर स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये। तर आज मी आली आहे हैदराबाद सिटीमध्ये। चला तर एक्सप्लोर करूया हैदराबाद सिटी। मी इथे सकाळी अराउंड 7-7:30 वाजता पोहोचली होती आणि इथलं सकाळी सकाळी क्लायमेट इतकं सुंदर होतं। तुम्ही माझ्या चेहऱ्यावरचा आनंद बघूनच तुम्हाला समजले असेल की मी किती जास्त हॅपी आहे। तर सगळ्यात पहिले मी जाणार होते बिर्ला मंदिर येथे। हैदराबाद शहराच्या अगदी मधोमध असलेलं हे सुंदर असं भव्य दिव्य संगमरवरने बनवलेलं मंदिर आहे। आम्ही इथे सगळ्यात पहिले गेल्या आमची गाडी पार्क केली आणि इथे आल्यावर आम्हाला समजलं की इथे मोबाईल अलाउड नाही आहे आणि इथे फोटो काढायला पण अलाउड नाही आहे जास्त। तर त्यांनी आमचे मोबाईल कलेक्ट करून घेतले। त्यानंतर आम्ही दर्शनाला गेलो आतमध्ये आणि बिर्ला टेम्पल हे डेडिकेटेड आहे लॉर्ड विष्णूंसाठी आणि इथे ते श्री व्यंकटेश्वरांच्या स्वरूपात आहे। या मंदिराची भव्यता, दिव्यता आणि सुंदरता बघून मला या मंदिराबद्दल जाणून घ्यायची खूप जास्त उत्सुकता होत होती। तर त्यामुळे मी इथल्या स्थानिकांना या मंदिराबद्दल विचारलं तर त्यांनी मला खूप सुंदर प्रकारे समजून सांगितलं। हैदराबाद शहरातील हे बिर्ला मंदिर 1976 मध्ये बांधलेलं आहे आणि हैदराबाद शहराच्या मधोमध 280 फीट उंचीवर नौबत पर्वतावर बनवलेलं हे मंदिर 13 एकर मध्ये बांधलेलं आहे आणि या मंदिराला बनवण्यासाठी 10 वर्षे लागली। पूर्ण हैदराबाद शहर एकाच ठिकाणाहून जर बघायचं असेल तर ही जागा तुमच्यासाठी बेस्ट 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 आहे। तुम्ही एकदा इथे नक्की व्हिजिट द्या। हुसेन सागर लेकचा व्ह्यू पण इथून खूप जास्त सुंदर दिसतो। त्यानंतर मंदिराचा परिसर पण खूप जास्त शांत आहे। त्यानंतर दर्शन करून आल्यावर आम्ही बाहेर नाश्ता केला। प्रॉपर साऊथ इंडियन फूड आम्हाला इथे भेटलं, खूप मस्त टेस्ट होती। त्यानंतर आम्ही गेलो BM बिर्ला सायन्स म्युझियममध्ये। इथे पण मोबाईल अलाउड नव्हता त्यामुळे मी इथलं काही जास्त शूट घेतलं नाही, बट आतमध्ये खूप जास्त बघण्यासारखं आहे। स्टुडंट्सला मेन खूप जास्त शिकण्यासारखं आहे आतमध्ये, खूप छान आहे ते म्युझियम। त्यानंतर इथे बाहेर त्यांनी एक छोटंसं गार्डन टाईप बनवलेलं आहे। खूप वेगळ्या प्रकारच्या वनस्पती झाडं आहेत इथे आणि दगडावर कोरीव काम केलेलं आहे। खूप छान छान सुंदर सुंदर मूर्त्या त्यांनी इथे ठेवलेल्या आहेत। त्यानंतर इथून आम्ही डायरेक्ट गेलो ते म्हणजे गार्डनमध्ये। हैदराबादमध्ये असलेलं सगळ्यात मोठं गार्डन नेहरू झुलॉजिकल पार्क तुम्ही बघू शकता। इथे एंट्री फोटो काढण्यासाठी त्यांनी खूप छान तिथे तयार केलेलं आहे। त्यानंतर हे एंट्रन्स आम्ही चेक केलं, त्यांनी सगळं आमचं चेक वगैरे केलं, तिकीट्स घेतले। नंतर गार्डनच्या आतमध्ये एंट्री केलं हे सुंदर असं तुम्हाला इथे बघायला मिळेल। नेहरू झुलॉजिकल पार्क हे 1963 मध्ये स्टार्ट झालेलं आहे आणि हे बहुतेक 400 एकरमध्ये काहीतरी पसरलेलं आहे, असं काहीतरी मला नक्की तर नाही माहीत पण असं मी ऐकलं होतं। चला तर मग आतमध्ये बघूया आपण आपल्याला काय काय बघायला भेटतं। मी तुम्हाला जितकं पॉसिबल होईल तितकं दाखवण्याचा प्रयत्न करेल। इथे मी व्लॉग शूट करत होते आणि फर्स्ट टाइम मी असा व्लॉग शूट करते तर खूप अनकम्फर्टेबल मला फील होत होतं। इतक्या लोकांच्या मध्ये असं शूट करणं फर्स्ट टाइम मी करत होते सगळं। तर सगळ्यात पहिले एंट्री केल्या आपल्याला सगळ्यात पहिले दर्शन झाले ते म्हणजे कासवांचं। ज्या प्रकारे आपल्या सिटीमध्ये सिनियर सिटीजन्स असतात तसंच या गार्डनचे सिनियर सिटीजन म्हणजे हे कासव आणि तेच आपल्याला सगळ्यात पहिले बघायला भेटतात। तर ह्या कासवांना सिनियर सिटीजन्स ऑफ द झू असं का म्हटलेलं आहे, बिकॉज हे कासव यामधील एका कासवाचं वय हे 123 वर्ष आणि दुसऱ्या कासवाचं वय हे 98 वर्ष आहे। तर संपूर्ण गार्डनमध्ये वयाने सगळ्यात मोठं असलेला प्राणी म्हणजे ते कासव होते। त्यानंतर तुम्ही बघू शकता आमची ही संपूर्ण फॅमिली, खूप जास्त भारी होता हा नेहरू झुलॉजिकल पार्क हैदराबाद। त्यानंतर सगळ्यांना मी व्लॉगमध्ये ॲड केलं, तुम्ही बघू शकता किती हॅप्पी आणि किती एन्जॉय करताय सगळेजण। नंतर मी ज्या प्राण्यांवर इथे झूम केला आहे तो प्राणी कोणता आहे ते तुम्हाला समजलं तर मला नक्की कमेंट करून सांगा। त्यानंतर तुम्ही बघू शकता खूप छान इथे आर्टिफिशियल पण त्यांनी खूप मस्त तयार केलेलं आहे आणि नॅचरली तर आहेच आहे। खूप सुंदर गार्डन आहे हे, तुम्ही इथे पण हैदराबादला गेल्यावर मस्ट व्हिजिट करा। नंतर माझ्या बहिणी तुम्ही बघू शकतात त्या पोज देत आहे आणि त्यांना माझ्या बहिणींना बघून हा म्हणतोय की अरे कोण येते माझ्यासारखंच।
चला तर मग आता सगळ्यात पहिले आपल्याला कासवांचं दर्शन तर झालेलं आहे. अजून पुढे पुढे आपल्याला काय बघायला भेटतं आपण बघूया. तर सगळ्यात पहिले हे तर मला तर दिसत नाही, मी झूम करून बघण्याचा प्रयत्न करते पण काय आहे मला समजत नाही. तुम्हाला जर समजले की हा कोणता प्राणी किंवा कोणता पक्षी आहे तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. नंतर इथे खूप जास्त स्कूल्स पण आलेल्या होत्या ट्रिप्स घेऊन. तर मी जेव्हा ह्या मुलींना हाय केलं आणि शूट करत होते यांचं, तेव्हा त्या इतक्या जास्त खुश झाल्या, त्या सगळ्या मला हाय करू लागल्या. आणि एक मुलगी तर डायरेक्ट खाली बसून पोजसुद्धा देत होती. त्यांची लँग्वेज तर खूप वेगळी होती आपल्यापेक्षा. त्यानंतर थोडं समोर आल्यानंतर तुम्ही बघू शकता इथे आपल्याला वाघ दिसत आहेत. तर हे व्हाईट टायगर आहेत अँड आय थिंक ते बेंगॉल टायगर असं काहीतरी तिथे लिहिलेलं होतं. सो ते बेंगॉल टायगर आहेत आय थिंक. तुम्ही बघू शकता त्यांची चालण्याची स्टाईल, त्यांची बघण्याची स्टाईल, त्यांचे डोळे किती खतरनाक दिसत आहे. अशी लाईफ पाहिजे बॉस, कशाचंच टेन्शन नाही, खायचं प्यायचं मस्त आराम करायचा. त्यानंतर तुम्ही ते बघू शकता छोटे छोटे मुलं. मी जस्ट मोबाईल घेऊन शूट करत होते आणि त्यांच्याकडे कॅमेरा घेतला तर ते सगळेच मला बाय बाय करू लागले. या वाघांना बघूनच तर समजतं बाई की यांना सगळे प्राणी का घाबरतात. तुम्ही बघू शकता या वाघाचा आवाज तर मी रेकॉर्ड केला आहे. त्यांचा चेहरा, त्यांची बॉडी, त्यांचा आवाज, त्यांची चालण्याची स्टाईल भाई कडक. त्यानंतर मी दादाला व्लॉगमध्ये ॲड केलं आणि फॅमिली मेंबर्समध्ये सगळ्यांना एक 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 सगळ्यांना ॲड केलं. सगळे मला मस्त हाय बाय करत होते. अँड माझी फॅमिली खूप जास्त सपोर्टिव्ह आहे. त्यानंतर थोडं पुढे गेल्यावर आम्ही खूप जास्त फोटोज वगैरे काढले आणि तिथून जाऊन आम्ही पुढे गेलो पिकॉक गार्डनमध्ये. तिथे स्पेशली असं वेगळं वेगळं होते आय थिंक, वेगळ्या वेगळ्या ॲनिमल्सचे वेगळे कंपार्टमेंट. तिथे पण आम्ही खूप जास्त फोटोज काढले. खूप मस्त तिथे मोरांचा आवाज पण इतका सुंदर मोरांचा आवाज होता. आणि गार्डन एरिया तर इतका क्लीन होता. प्लास्टिक इथे टोटली नॉट अलाउड होतं. झू प्लास्टिक फ्री झोन आहे. आणि त्यानंतर आम्हाला इथे हरिणसुद्धा बघायला भेटली. आणि इथे तर एक हरिण अशी होती तिला 12 शिंग होते आणि तिला त्यांनी वेगळं ठेवलेलं होतं. त्यानंतर व्हाईट कलरच्या हरिण पण तिथे होत्या. व्हाईट कलरच्या हरिण तर फर्स्ट टाईम लाईफमध्ये बघितल्या. नंतर खूप वेगळ्या वेगळ्या प्रकारचे झाडं आणि असं वॉकिंग एरिया पण खूप जास्त भारी होता इथला. त्याच्यानंतर आम्ही चाललो होतो बटरफ्लाय पार्कमध्ये. तुम्ही बघू शकता इथलं वातावरण आणि इथली शांतता, इथलं नैसर्गिकपणा किती सुंदर आहे. बटरफ्लाय वर्ल्ड आम्ही इथे एंटर करतो आहे. तुम्ही बघू शकता इथली एंट्रीज इतकी सुंदर आहे ना की विचारूच नका. आणि खूप वेगळ्या वेगळ्या प्रकारचे इतके सुंदर सुंदर बटरफ्लाय इथे आहेत. इथे मी बटरफ्लायला पकडण्याचा प्रयत्न करते बट बॅड लक गाईज. त्यानंतर माझ्या केसांकडे बघून तर इतके लोक माझ्याकडे बघत होते ना, सगळ्यांना वाटत होतं हे नकली आहे पण नो इट्स ओरिजिनल. त्यानंतर थोडं समोर गेल्यावर आम्हाला परत कमळाचे काही फुलं दिसले. इथे जागोजागी कमळाचे खूप जास्त फुलं आहेत आणि हे सगळे ओरिजिनल आहेत, आर्टिफिशियल इथे काहीही नाही आहे. नंतर आम्ही खूप जास्त फोटोज काढलेत, खूप एन्जॉय केलं. त्यानंतर बाहेर जाता जाता हे एक्झिट गेट हे आर्टिफिशियल त्यांनी तयार केलेलं आहे, खूप सुंदर आहे. त्यानंतर हा एक्झिटचा रस्ता. स्वच्छता तर इथे खूप छान म्हणजे मेंटेन केलेली होती इथल्या लोकांनी. आणि इथल्या स्थानिक लोकांना काही विचारलं तर हेल्प पण करत होते बऱ्यापैकी. तर तुम्हाला पण नेहरू झूलॉजिकल पार्क फिरायचा असेल, खूप वेगळ्या वेगळ्या प्रकारचे ॲनिमल्स, झाडं, वनस्पती बघायचे असेल तर तुम्ही एकदा इथे नक्की या. खूप सुंदर आहे. आणि इथे काय लिहिलेलं आहे ह्या बोर्डवर जर कोणाला समजलं तर मला कमेंटमध्ये नक्की समजून सांगा. तर माझा पहिला ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. आणि अजून तुम्हाला माझ्याकडून कसे ब्लॉग्स बघायला आवडतील मला सांगा, मी ट्राय करेल. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.